परागळवडी महोदय, गेल्या शुक्रवारी मुंबईच्या पश्चिमी द्रुतगती मार्गावर एक भीषण अपघात झाला. अध्यक्ष महोदय, रात्रीच्या वेळेला पश्चिमी द्रुतगती मार्गावर मोटरसायकलची रेसिंग, कार रेसिंगचा हैदोस चालतो आणि याचा परिणाम असा झाला की शुक्रवारी एक गाडी दहिसरवरून निघून बँड्राच्या दिशेने जात असताना एवढ्या बेदरकारपणे गाडी चालवत होते की हायवेवरचा डिवायडर क्रॉस करून पलीकडच्या बाजूला गाडी पोहोचून तिथल्या स्कूटरवरून येणाऱ्या दोन कोवळी मुलं, मानव पटेल 21 वर्षाचा आणि हर्ष मकवाना 21 वर्षाचा, यांचा त्या ठिकाणी जागीच अपघाती मृत्यू झाला. अध्यक्ष महोदय, यामध्ये FIR फाईल करताना केवळ जो गाडी चालवत होता त्या ड्रायव्हरवर केस घेतलेली आहे, परंतु सर्व मंडळींची मागणी ही आहे की गाडीमध्ये जे बसले होते ते सर्वजण त्या बेजबाबदार वृत्तीला जबाबदार असल्यामुळे CRPC 105 अंतर्गत गाडीतील प्रत्येकावर तो FIR व्हायला पाहिजे, चौघांनाही अटक व्हायला पाहिजे, ही मागणी. अध्यक्ष महोदय, ही एक स्वतंत्र केस नाही. रोज रात्री पश्चिमी द्रुतगती मार्गावर हा कार रेसिंग, मोटरसायकल रेसिंगचा हैदोस चालतो. विमानतळ जवळ आहे, त्या ठिकाणी रात्रभर वाहतूक चालू असते आणि इतर प्रवाशांना प्रचंड त्रास होतो. मात्र रात्री पोलीस यंत्रणा, वाहतूक पोलीस यंत्रणा नसते. त्यामुळे माझी या निमित्ताने ही सुद्धा शासनाकडे मागणी आहे की या लोकांवर अटक तर कराच, परंतु त्याच्या बरोबरीने 24 तास वाहतूक नियंत्रण असण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी वाकोला पोलीस डिव्हिजन, ट्रॅफिक डिव्हिजन च्या आस्थापनेमध्ये अधिक अधिकारी आणि कर्मचारी देण्यात